किडनी हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. ते रक्तातील विषारी द्रव्य, मीठ, पाणी आणि अपशिष्ट बाहेर टाकतं, रक्तदाब नियंत्रणात ठेवतं आणि हार्मोन्सद्वारे रक्त तयार होण्यास मदत करतं. त्यामुळे किडनी फेल होऊ नये यासाठी शारीरिक, आहार, मानसिक आणि सामाजिक सर्व बाबतीत काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक काळजी. रक्तदाब नियंत्रणात ठेवणं. उच्च रक्तदाब हा किडनी खराब होण्याचा प्रमुख कारण आहे. नियमित BP तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या. रक्तातील साखर नियंत्रित ठेवा. डायबिटीजमुळे किडनीवर ताण येतो. दर 3 ते 6 महिन्यांनी रक्तातील साखर तपासा. पुरेसं पाणी प्या. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पण हृदय किंवा किडनीच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेदनाशामक औषधे टाळा, जसं की पेन किलर्स वगैरे. तुम्ही दीर्घकाळ घेतला तर किडनीवर परिणाम होतो. धूम्रपान बंद करा. मद्यपान बंद करा. निकोटीन आणि अल्कोहोलमुळे किडनीतील रक्तप्रवाह कमी होतो. नियमित व्यायाम करा. चालणं, योगासन, प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि वजन संतुलित राहतं. मूत्र रोकू नका. वेळेवर मूत्रविसर्जन करा. मूत्र रोखल्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि संसर्ग होतो. संसर्ग झाला तर लवकर उपचार घ्या. दरवर्षी किडनीची तपासणी करा. विशेषतः जर तुम्हाला डायबिटीज, BP किंवा कुटुंबात किडनीच्या रोगाचा इतिहास असेल तर. आहाराच्या बाबतीतही काळजी घ्या, जसं की मीठ कमी करा. दररोज जास्तीत जास्त 4 ते 5 ग्रॅम मीठ वापरा. जास्त मीठ रक्तदाब वाढवतं. प्रोटीन मर्यादित ठेवा. जास्त प्रोटीन किडनीवर ताण आणतं. भाजीपाला आणि फळे खा. पालेभाज्या, गाजर, बीट, सफरचंद, पेरू, पपई यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तूप, तेल आणि तळलेले पदार्थ कमी करा. प्रक्रियायुक्त अन्न टाळा, जसं की पॅकेज्ड स्नॅक्स, सॉसेस, चिप्स, इन्स्टंट सूप्स. यात सोडियम आणि फॉस्फरस जास्त असतं. त्यामुळे जास्त साखर असलेले पदार्थ कमी करा. पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित ठेवा. किडनी कमी कार्यक्षम असेल तर डॉक्टर सांगतात की कोणती फळे टाळायची, जसं की केळी, संत्री, टोमॅटो. पाणी कोमट स्वरूपात प्या. थंड पेय टाळा. डिटॉक्ससाठी दररोज 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घ्या. हर्बल चहा घ्या. त्याचप्रमाणे मानसिक काळजी घ्या. यासाठी ताण कमी ठेवा. स्ट्रेस हार्मोन्समुळे रक्तदाब वाढतो आणि किडनीवर ताण येतो. दररोज ध्यान आणि प्राणायाम करा. मन शांत राहतं आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तास झोप किडनीसाठी खूप गरजेची आहे. नकारात्मक विचार टाळा. शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मन आनंदी ठेवा, कारण मानसिक स्वास्थ्य किडनीच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करतं. सामाजिक आणि जीवनशैलीतील काळजी, जसं की नियमित वैद्यकीय तपासणी करा. रक्त चाचण्या आणि लघवीची तपासणीही नियमित करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नियमित सूर्यप्रकाश घ्या. व्हिटॅमिन D किडनीसाठी महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधाचं पालन करा. औषधं अचानक बंद करू नका. सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, कृत्रिम पूरक पदार्थ टाळा. कुटुंबात किडनी विकार असतील तर वेळेवर उपचार घ्या, कारण तो अनुवंशिकही होऊ शकतो. पाण्याच्या गुणवत्तेची काळजी घ्या. स्वच्छ फिल्टर केलेलं आणि उकळलेलं पाणी प्या. किडनीसाठी मदत करणारी सामाजिक सवय, सामूहिक योग, आरोग्य शिबिरात सहभागी व्हा. रक्तदानापूर्वी तपासणी करा. किडनीचं कार्य वाढवण्यासाठी त्रिफळा, वरुण आणि गिलोय उपयुक्त असतं. यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. लवकर झोपा, लवकर उठा. यामुळे किडनीची ऊर्जा संतुलित राहते. थंड, जड आणि जास्त खारट पदार्थ टाळा. दररोज कोमट पाण्याने आंघोळ करा. शुद्धीकरण दिनचर्या ठेवा. किडनी फेल होऊ नये यासाठी रक्तदाब, साखर, वजन आणि आहार नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं आहे. अतिवेदना न घेणं, औषधं मर्यादित वापरणं, ताण कमी ठेवणं, पाणी योग्य प्रमाणात घेणं ही सर्वात मूलभूत पण प्रभावी काळजी आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण शरीर निरोगी राहतं, कारण ते शरीराचं नैसर्गिक फिल्टर आहे. तेव्हा किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वरील टिप्सचा तुम्ही नक्कीच
तुमच्या लाईफस्टाईलमध्ये समावेश करू शकता आणि किडनी निरोगी ठेवू शकता.